Dear student, in the last lecture, we have seen problem set 1.1, question number 2. In it, we have solved two examples. Then next, we will see next simultaneous equation 5m minus 3n is equal to 90, m minus 6n is equal to minus 7. आता ही जी दोन असणारी एक सामायिक समीकरण जे आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी सोडवायची. याला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 म्हणतो, याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आता आपल्याला काय करायचंय, की कोणतं तरी असणारे काही व्हेरिएबल जे आहे एम आर एल याचं इलिमिनेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. आणि एम किंवा एनचं त्या ठिकाणी इलिमिनेशन करण्यासाठी याचे असणारे काही कोइफिशियंट जे आहे तर ते कोइफिशियंट आपल्याला त्या ठिकाणी सेम पाहिजे. इथे एमचा कोइफिशियंट 5 आहे, इथे एमचा कोइफिशियंट 1 आहे. इथे 5 आणण्यासाठी काय करावं लागेल, इक्वेशन नंबर 2 जे आहे तर त्या इक्वेशन नंबर 2 ला काय करावं लागेल, आपल्याला 5 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि इक्वेशन नंबर 1 ला काय करावं, आपण 1 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. पहा काय लिहितो मी, multiplying equation 1 by 1 and equation 2 by 5. इक्वेशन नंबर 1 ला काय करायचे, 1 ने मल्टिप्लाय करायचे. 5 into m that is 5m minus 3n is equal to 19. याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. त्याच्यानंतर इक्वेशन 2 जे आहे तर त्याला 5 ने मल्टिप्लाय करायचे. 5 into m 5m minus 6m into 5 that is 30n is equal to minus 7 into 5 35. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला सेम पेअर दिसतात. इलिमिनेशन होण्यासाठी हे अपोजिट पेअर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. अपोजिट पेअर मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की सबस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी करावं लागेल. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. ही 4 नंबरचं इक्वेशन काय करू आपण त्या ठिकाणी 3 नंबरचं असणार ते इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशन मध्ये आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचे. सबस्ट्रॅक्ट करत असताना खाली प्रत्येक पदाचं साइन त्या ठिकाणी बदलायची. त्या ठिकाणी प्लस आहे मायनस होईल, मायनस आहे प्लस होईल, मायनस आहे प्लस त्या ठिकाणी. इथे पुढे की आपल्या लक्षात येता नसतं की 5m प्लस 5m मायनस 5m येईल. त्याच्यानंतर पुढे प्लस 30n मायनस 3n 27n इज इक्वल टू प्लस 35 प्लस 9 5 9 इथे होता दिसतात, 14 होताना दिसतात, 1 3 4 5 म्हणजे 54. पुढे पाहता या ठिकाणी असणारे जे काही 27 जे आहे तर ते 27 मी त्या ठिकाणी ट्रान्सफर करतोय. ट्रान्सफर केलं तर मला काय मिळते, n इज इक्वल टू 54 डिवाइडेड बाय 27. आता 27 ने काही करा, 54 ला डिवाइड करा. 27 into 1 1, 27 into 2 किती, तर 54 येताना दिसते. देअरफॉर n इज इक्वल टू 2. ही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली. तर ही असताना काही यांची असताना काही व्हॅल्यू जी आहेत पहा पुढे काय म्हणतील आपल्याला, पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. यांची असणारी काही 2 ही किंमत जी आहे तर तुम्ही 1 2 3 4 कोणत्याही मध्ये त्या ठिकाणी ठेवू शकता.
सर्वसाधारणपणे आपल्याला इजी अशा प्रकारची कॅल्क्युलेशन करून पटकन उत्तर मिळेल अशा कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी यांची किंमत जी आहे तर त्या ठिकाणी ठेवू शकता. पण मी काय करतोय की सर्वसाधारणपणे 2 इक्वेशन जे आहे तर त्याच्यामध्ये ठेवतोय. 2 इक्वेशन काय आपलं m-6n इज इक्वल टू -7. त्याच्यामध्ये n ची किंमत 2 ठेवायची आपल्याला. m-6 into 2 is equal to -7. पुढे m-6 into 2 झाले -12 is equal to -7. येते पुढे m is equal to -7 plus 12. हे मायनस आहे इकडे लिहिले तर प्लस होतील. therefore m is equal to एकाला वजा चिन्ह एकाला अधिक चिन्ह. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 12 मधून 7 गेले खाली राहिले 5 म्हणजे अधिक 5 राहील. आता याचं असणारे काही सोल्युशन आहे. therefore सोल्युशन अशाच्या रूपामध्ये आहे. आता त्या ठिकाणी व्हेरिएबल आहे की mn आणि therefore m ची किंमत आपल्याकडे आली 5 आणि n ची किंमत किती आली 2 त्या ठिकाणी आली. जे अशा पद्धतीने हे असणारे काही इक्वेशन जे आहे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील. यू कॅन टेक स्क्रीनशॉट टू राईट इट or pause the video and then write it down. Then we will see the next example. आता पुढचं इक्वेशन आपल्याला पाहिजे 5x plus 2y is equal to -3 x plus 5y is equal to 4. याला इक्वेशन नंबर 1 मी त्या ठिकाणी म्हणतो. याला इक्वेशन नंबर 2. पुन्हा आपण काय करू की एक्स असणारे काही व्हेरिएबल जे आहे तर याचं आपल्याला इलिमिनेशन करायचे. याचं इलिमिनेशन करण्यासाठी दोघांचे असणारे काही कोइफिशियंट जे आहेत तर ते कोइफिशियंट त्या ठिकाणी सारखेच पाहिजेत. इथे 1चा कोइफिशियंट त्या ठिकाणी 5 आहे. इथे मात्र त्या ठिकाणी 1 आहे. आता 1चा असणारा काही कोइफिशियंट जो आहे तर तो 5 येण्यासाठी याला काय करू आपण या ठिकाणी 5 ने मल्टिप्लाय करू आणि याला किती करू 1 ने मल्टिप्लाय. मागच्या उदाहरणासारखं त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 1 and equation 2 by 5. आता इक्वेशन 1 जे आहे तर त्याला त्या ठिकाणी 1 ने मल्टिप्लाय करायचे. 1 ने मल्टिप्लाय केलं 5x plus 2y is equal to -3. त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. त्याच्यानंतर इक्वेशन नंबर 2 ला काय करायचं आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचे. x into 5 that is 5x plus 5y into 5 that is 25y is equal to 4 into 5 that is 20. इक्वेशन नंबर 4. आता अशा पद्धतीची असणारी काही इक्वेशन जे आहे तर इक्वेशन आपल्याला मिळाली. ही दोघांची इक्वेशन त्या ठिकाणी सारखीच आहे. आणि याचं इलिमिनेशन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल. आता ही सबट्रॅक्शन कशी करणार आपण ही सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. समीकरण 4 काय करू आपण 3 जे आहे तर त्या 3 मधून त्या ठिकाणी मायनस करू सबट्रॅक्ट करू. आता सबट्रॅक्शन करत असताना आपल्याला लक्षात ठेवून असते की प्रत्येक पदाचं साईन आपण त्या ठिकाणी बदलतो. प्लस आहे मायनस प्लस आहे मायनस प्लस आहे मायनस. पुढे की प्लस 5x मायनस 5x कॅन्सल झाले. त्याच्यानंतर पुढे आता पुढे काय असते की -25 मधून प्लस 2y इथे येताना असते तर -23y इज इक्वल -20 मधून -3. दोघांना त्या ठिकाणी वजा चिन्ह असेल तर अशा वेळेला काय करतो आपण सरळ बेरीज करतो. म्हणजे 20 + 3 23 आणि आहे तेच साईन्स त्या ठिकाणी काय करता दिसते आपण घेताना दिसतो. पुढे इज इक्वल टू आपल्याला y ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची.
मायनस वाय इज इक्वल टू मायनस 23 डिवायडेड बाय 20. 23 गेले म्हणजे किती राहिले मायनस वाय. इथे पुढे आपल्या लक्षात येतं नसते काय आले की मायनस वाय इज इक्वल टू मायनस वाय. आपल्याला काय करता येईल की सर्वसाधारणपणे चेंजिंग द साईन्स ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूची चिन्ह आपण त्या ठिकाणी बदलू. मायनस आहे तर ते प्लस होईल, त्या ठिकाणी मायनस आहे पुन्हा त्या ठिकाणी ते प्लस होईल. जे वायची व्हॅल्यू जी आहे तर ती वायची व्हॅल्यू आपल्याला आहे 1. आता पुढे हेच पुटिंग पुट वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये तुम्ही देऊ शकता. पुन्हा मी काय करतोय इक्वेशन नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी पुट करतोय. इक्वेशन नंबर 2 आहे आपल्याकडे x प्लस 5y इज इक्वल टू 4. आता याच्यामध्ये पुढे x प्लस 5 y ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 4. x प्लस 5 is equal to 4. Therefore, x is equal to याचा ट्रान्सफर मी करतोय 4 minus 5. Therefore, x is equal to minus 1. व्हॅल्यू x is equal to minus 1. याचं सोल्युशन आपल्याला लिहायचंय. सोल्युशन xy x ची व्हॅल्यू आली -1 आणि y ची व्हॅल्यू किती आली प्लस. अशा पद्धतीनं हे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. याचं पुन्हा काय करा तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या ठिकाणी उदाहरण जे आहे तर ते उदाहरण देऊ शकता. त्याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. नेक्स्ट एक्झाम्पल 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हणतो. याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. आता हे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशन मध्ये आपल्याला 1/3 आहे, इथे सुद्धा 3 आहे. आपण काय करू इक्वेशन नंबर 1 जे आहे तर त्याला काय करू 3 जे आहे तर त्या 3 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. अशाच पद्धतीने इक्वेशन नंबर 2 मध्ये या ठिकाणी 4 जे आहे तर त्या 4 ने आपण त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. काय लिहितोय मी मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 and equation 2 by 4. सर्वसाधारणपणे इक्वेशन 1 ला काय करायचे 3 ने मल्टिप्लाय करायचे. 1/3x into 3 plus y into 3 is equal to 10/3 into 3. इक्वेशन नंबर 1 ला काय केलं मी 3 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय जर केलं तर काय लक्षात येतं नसते 3 ला 3 त्या ठिकाणी कॅन्सल झाला, इकडे 3 ला 3 कॅन्सल झाला तर त्या ठिकाणी कॅन्सल झाला. आपल्याला काय मिळते पहा x प्लस 3y इज इक्वल टू 10 अशा प्रकारचं समीकरण मिळते. तर त्याला इक्वेशन नंबर 3 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आता इक्वेशन नंबर 2 जे आहे तर त्याला काय करायचे 4 ने मल्टिप्लाय करायचे. म्हणजे त्या ठिकाणी 2x याला किती मल्टिप्लाय करायचे 4 ने प्लस 1/4y याला काय करायचे 4 ने मल्टिप्लाय करायचे इज इक्वल टू 11/4 याला काय करायचे 4 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय. पुन्हा आपल्या लक्षात येत असते पहा त्या ठिकाणी 4 ला 4 कॅन्सल होता नसते, इथे सुद्धा 4 ला 4 काय झालंय तर त्या ठिकाणी कॅन्सल होतो. काय शिल्लक मिळता नसते 2x into 4 8x plus y is equal to 11 इक्वेशन नंबर 4. म्हणजे सर्वसाधारणपणे इक्वेशन नंबर 3 काय मिळते आपल्याला x प्लस 3y इज इक्वल टू 10. त्याच्यानंतर 4th इक्वेशन काय मिळते आपल्याला 8x प्लस y
इज इक्वल टू 11. इक्वेशन नंबर किती मिळाले आपल्याला? 4. आता ही इक्वेशन जी आहे तर ती मी काय करतो, एका खाली एक त्या ठिकाणी राईट डाऊन करतो पुन्हा एकदा की x प्लस 3y इज इक्वल टू 10 हे आपलं इक्वेशन नंबर 3 आहे आणि 8x प्लस y इज इक्वल टू 11 इक्वेशन नंबर 4. तर याच्यामध्ये पुन्हा आपल्या लक्षात घ्यायचं पहा की आपल्याला काय करायचंय की x असणारे जे काही व्हेरिएबल जे आहे तर त्या x व्हेरिएबलचं काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी इलिमिनेशन करायचंय. हे इलिमिनेशन करण्यासाठी या दोघांची असणारे काही कोइफिशियंट आहे तर ते कोइफिशियंट काय झाले पाहिजे, सारखे त्या ठिकाणी आले पाहिजे. आणि सारखे येण्यासाठी एक्सचं करू शकता किंवा वायचं करू शकता, कोणत्याही पदाचं तुम्ही त्या ठिकाणी इलिमिनेशन जे आहे तर इलिमिनेशन त्या ठिकाणी करू शकता. उदाहरणार्थ या ठिकाणी वायचं इलिमिनेशन करायचे, वायचं इलिमिनेशन करण्यासाठी ते कोइफिशियंट 3 आहे, इथे सुद्धा तो 3 आला पाहिजे. याच्यासाठी या इक्वेशनला काय करावं लागेल आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला किती 1 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय. आता तेच मी या ठिकाणी लिहितोय की मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 1 आणि इक्वेशन 4 बाय 3. येते आता मल्टिप्लाय जर केलं तर काय मिळेल पहा, 1 ने मल्टिप्लाय केलं त्या ठिकाणी आपल्याला काय मिळते की x प्लस 3y इज इक्वल टू 10. त्याच्यानंतर याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 3 ने मल्टिप्लाय केलं 8x इंटू 3 दॅट इज 24x प्लस 3 इंटू y 3y इज इक्वल टू 3 इंटू 11 किती 33. याला पुढच्या नंबर मी त्या ठिकाणी येतो इक्वेशन नंबर 5, इक्वेशन नंबर 6. अशा पद्धतीची असणारी काही समीकरण जे आहे तर ते समीकरण आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. आपल्याला या ठिकाणी काय करायचे, वाय जे आहे तर त्या वायचं इलिमिनेशन करायचे. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की दोन्ही टर्म्स त्या ठिकाणी सारखेच आहेत, परंतु ते इलिमिनेशन होण्यासाठी लोप पावण्यासाठी याची साईन जी आहे तर ती अपोजिट. मग अपोजिट साईन्स येण्यासाठी काय करावं लागणार, पुन्हा मागच्यासारखं आपल्याला या ठिकाणी ही सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 6 फ्रॉम इक्वेशन 5. समीकरण 6 मधून 6 काय करायचं आपल्याला 5 जे आहे तर त्या 5 मधून त्या ठिकाणी ते वजा करायचे. आता या ठिकाणी मायनस होतो, पुन्हा खालच्या प्रत्येक पदाची चिन्ह बदलाची सबस्ट्रॅक्शन करत असताना प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत असेल प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झाले. त्याच्यानंतर पुढे आता काय आता दिसतंय की सर्वसाधारणपणे -24x मधून 1x गेला तर या ठिकाणी -23x त्या ठिकाणी शिल्लक राहिले इज इक्वल टू -33 मधून +10 गेले, पुन्हा किती राहतात तर या ठिकाणी -23 पुढे या ठिकाणी x इज इक्वल टू -23 डिवायडेड बाय -23. -23 त्या ठिकाणी काय केले त्याचं ट्रान्सफर जे आहे तर ते ट्रान्सफर त्या ठिकाणी केलेले. पुढे x इज इक्वल टू मायनस मायनस काही प्लस 23 ने 23 ला भागलं डिव्हिजन 1 याचा निश्चित भागाकार 1 येईल. ज्या ठिकाणी x जे आहे तर ती 1 ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी मिळाली. पुढे याच्यानंतर जी काही x ची असणार ती काही व्हॅल्यू जी आहे पुढे आपण घेऊ की पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता कोणत्या इक्वेशन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, सर्वसाधारणपणे आपल्याला आकडेमोड पटकन करता येईल अशा प्रकारचं इक्वेशन. समजा उदाहरणार्थ इक्वेशन नंबर 3 मध्ये मी ठेवते पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 काय आहे, x प्लस 3y इज इक्वल टू 10. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला 1 लिहायची. 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. 1 ट्रान्सफर करा तर या ठिकाणी
3y is equal to 10 minus 1. Therefore 3y is equal to 9. पुन्हा 3चं ट्रान्सफर करा. y is equal to 9 by 3. 3 ने 9ला डिवाइड केलं तर तिथे आली 3. दॅट इज y is equal to 3. अशा प्रकारची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. याचं सोल्युशन आपल्याला द्यायचं. सोल्युशन x, y. x ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 1 आणि y ची व्हॅल्यू किती आली 3. हा याचाही तुम्ही काय करा स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.